नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बँक इन्फोमध्ये। मित्रांनो, तुमचं पण HDFC बँकेचे ATM कार्ड हरवले आहे का, किंवा ते खराब झाल्यामुळे स्वाईप मशीन किंवा ATM मध्ये चालत नाहीये, तर अजिबात काळजी करू नका मित्रांनो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये नवीन डेबिट कार्ड कसं अप्लाय करायचं ते दाखवणार आहे आणि अजिबात बँकेत जाण्याची गरज नाहीये, घर बसल्या होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर गुगल ओपन करूयात। गुगलमध्ये इन्स्टा सर्व्हिसेस असं सर्च करा, त्यावर क्लिक करूयात। वरच्या साईडलाच आपली www.hdfc.bank.in ही लिंक आहे, त्यावर टिक करा। टिक केल्याच्या नंतर आता आपल्याला ऑप्शन सापडायचं आहे। खाली ऑप्शन असतं आपलं डेबिट कार्ड होस्टिंग अँड रिइश्यू। हे बघा, हे संपूर्ण ऑप्शन आहेत आपले। डेबिट कार्ड होस्टिंग अँड रिइश्यू वर टिक करूया। तर हे वाचून घ्या आणि इथं आहे होस्टिंग डेबिट कार्ड अँड रिइश्यू, त्यावर टिक करा। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो तुम्ही बँक खात्याशी रजिस्टर्ड केलेला आहे तो मोबाईल नंबर। ओके, त्याआधी कंट्री कोड टाकूयात। सिलेक्ट करा कंट्री कोड 91। त्यानंतर मोबाईल नंबर टाकूयात बरोबर। मोबाईल नंबर टाका। त्यानंतर व्हेरीफाय साठी 3 ऑप्शन आहेत, जन्मतारीख, पॅन कार्ड आणि कस्टमर आयडी। तर तिन्हीपैकी एक सिलेक्ट करा आणि ते बरोबर टाकायचे आहे। पॅन कार्ड सिलेक्ट करूयात आणि पॅन कार्डचा नंबर बरोबर टाकूया। आता कन्फर्म करूयात। कन्फर्म केल्याच्या नंतर तुम्हाला रेफरन्स नंबर दिसून जाईल आणि हॅज बीन जनरेटेड सक्सेसफुली। ओके, कंटिन्यू केल्याच्या नंतर आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जो तुम्ही आधी मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर 6 अंकी एक OTP येईल। तो OTP इथे आपल्याला टाकायचा आहे। तो OTP टाकूयात। ओके, प्रायव्हसी पॉलिसीला टिक करा आणि कंटिन्यू करा। कंटिन्यू केल्याच्या नंतर तुम्हाला इथे ईमेल ॲड्रेस दिसतो, तुमचा ॲड्रेस दिसतो जो बँक रेकॉर्डनुसार आहे। आता तुम्हाला ब्लॉकिंगचं रिझन द्यायचं आहे, कार्डला काय झालेलं आहे। तर आता आपला कार्ड डॅमेज झालेला आहे, तर ह्या 4 पैकी एक रिझन द्यायचं आहे। तो रिझन देऊन खाली परत एक ऑप्शन आहे रिइश्यू न्यू डेबिट कार्ड। तर हो, मला नवीन डेबिट कार्ड पाहिजे आहे, त्यासाठी टिक करा। आणि ॲप्लिकेशन फीस, तर आता फीसचं कसं असतं, तुमच्या अकाउंट टाईपनुसार फीस असते, तर ते तुम्ही बघून घ्या। कंटिन्यू करा। त्यानंतर आता तुम्हाला पर्सनल डिटेल्स दिसते तुमची, तर नाव, मोबाईल नंबर, इथं तुमचा पत्ता दिसतो। आता इथं अकाउंट डिटेल्स दिसते, हे सर्व चेक करून घ्या बरोबर आहे की नाही आणि कन्फर्म करूया। टर्म्स अँड कंडिशनला टिक करायचं आणि कन्फर्म करायचं। तर कन्फर्म केल्यानंतर आता ऑथेंटिकेशन आहे, कन्फर्म युअर आयडेंटिटी। म्हणजे आता तुम्हाला कस्टमर आयडी टाकूया। कस्टमर आयडी टाकायचा आहे बरोबर। कस्टमर आयडी टाकून कंटिन्यू करा। कंटिन्यू केल्यानंतर आता इथं व्हेरीफाय विथ नेट बँकिंग। आता इथे तुम्हाला कस्टमर आयडी टाकायचा आहे आणि त्याचा पासवर्ड टाकायचा आहे। युजर आयडी, कस्टमर आयडी दोन्हीपैकी काही पण टाकू शकता आणि बरोबर टाकायचा आहे पासवर्ड जर चुकीचा आला की वरती लगेच दिसतं, त्यामुळं पूर्ण माहिती बरोबर भरूयात व्हेरिफिकेशनसाठी। तर ही माहिती भरल्याच्या नंतर व्हेरीफाय करूयात। त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसून येतं की तुमचं सक्सेसफुली झालं आहे म्हणून। आणि नवीन डेबिट कार्ड तुमचं नवीन डेबिट कार्ड 7 दिवसामध्ये, वर्किंग डेजमध्ये भेटून जातं तुम्हाला। तर मित्रांनो, नवीन डेबिट कार्ड आल्याच्या नंतर ATMचा पिन कसा जनरेट करायचा यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक बायोमध्ये तुम्हाला भेटून जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। काही अडचण आली असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।